दुपारसाठी हलक्या फुलक्या भुकासाठी आपण झटकीपट असा हा चना मसाला बनवू शकता। साधारण आपली चणे जे असते आपण जे मोड आलेले कडधान्य खातो बघा, त्यामध्ये चण्याचा प्रकार आहे। ते चणे इतके छान हेल्दी आहेत ना आपल्यासाठी, आणि याची भाजी इतक्या सिंपल पद्धतीने होती ना। तर आज मी मस्तपैकी चटपटीत अशी ही चना मसाला म्हणजे चण्याची उसळ केलेला आहे, खूप कमी साहित्यामध्ये, खूप कमी वेळामध्ये। आणि ज्यावेळेस तुम्हाला जास्त काही असं बनवायचं नसेल ना, त्यावेळेस ही भाजी खूप सोपी आहे। तर चला बघूया आपण याला बनवायची कृती। ते इकडे बघू शकता, हे मी थोडेसे चणे जे आहेत ना भिजून ठेवले होते आणि असा चांगले शिजून घेतलेले आहेत। थोडा वेळ मस्त शिजून घेतलेले आहेत, बघू शकता। हे बघा, नरम सॉफ्ट असे हे चणे चांगले शिजून निघलेले आहेत। असे शिजून घेतले ना मग भाजी व्हायला मग टाईम लागत नाही, आणि कच्चे टाकले की मग थोडा वेळ लागतो। हे जे शिजलेलं पाणी ना हे वापरायचं आपल्याला रश्श्यासाठी। थोडीशी कोथिंबीर घ्यायची आणि कांदा टमाटे इकडे मी मिक्स करून ठेवलेला आहे, काही हरकत नाही आहे। तर कांदा टमाटे कट केलेला आहे, कोथिंबीर घेतली। आता कढईमध्ये आपण तेल तापत ठेवलेलं आहे मी। हा दुपारसाठी मी बनवते, कारण कंटाळा आला होता असं काहीतरी वेगळं बनवायला, त्यामुळे झटकीपट चण्याची उसळ करून खावाची इच्छा झाली माझी, तर म्हणून मी झटकीपट करते। आणि तुम्ही पण बघा, आणि खूप सोपी पद्धत आहे ही। तसं बघायला गेलं तर चण्याची उसळ ना वेगवेगळ्या पद्धतीने मस्तपैकी मसाला वाटून ग्रेव्ही बाज पण होऊ शकते, आणि ही सिंपल प्रोसेसने सुद्धा होऊ शकते। तर काय होतं, कधी कधी आपल्याकडे वेळ कमी असतो, मग अशा वेळेस ना हे अशा भाज्या चांगल्या आपल्याला उपयोगी पडतात। आता तेलामध्ये ना मी कांदा टमाटर परतून घेते चांगलं। तेल थोडं जास्त टाकलं आहे, कारण मला आवडती भाजी जरा थोड्याशा तेलामध्ये जास्त। तुम्ही वाटलं तर कमी तेलसुद्धा वापरू शकता, काही हरकत नाही। मी पर्सनली म्हणजे मला आवडतं म्हणून मी टाकले। हे बघा, आता कांदा टमाटर परतून झालेला आहे, रंग चेंज झाला आहे। आता आपण याच्यामध्ये बेसिक मसाले टाकायचे, जे पण असतील ते तुमचे डेली रुटीनचे। 2 चमचा लाल मसाला टाकला आहे, 1 चमचा धना पावडर टाकला आहे, त्यानंतर मी इकडे टाकते 1 चमचा गरम मसाला पावडर। त्यानंतर आता इथे टाकायची हळद। रस्सा भाजी असो सुकी भाजी असो, ज्यावेळेस आपण लाल मसाल्याची करतो ना त्यावेळेस हळद चांगली टाकायची, कारण लाल मसाल्याला कवर करते, आणि दुसरी गोष्ट छान रंगसुद्धा मग भाजीला येतो। हे बघा, आता तेलामध्ये परतून घेते। मला कसं ही भाजी थोडीशी अशी तरीवाली पाहिजे, म्हणून चटपटीत अशी ही भाजी बनवायची, त्यासाठी मी थोडा 1 चमचा तेल जास्त टाकले। हे बघू शकता, चांगला असा मसाला आपला तेलामध्ये कांद्या टमाट्यासोबत परतून होत आहे। आता हे आपण शिजवलेले चणे आहेत ना ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे, पाण्यासकट टाकले, म्हणजे जे शिजवलेलं पाणी होतं ना त्याच्यासोबत टाकून घेतले चणे। ह्या पाण्याची एक वेगळी चव असते, भाजीला लागते, त्यामुळे मी वेगळं पाणी नाही वापरणार। ह्याच पाण्यामध्ये आता हे चणे शिजून घेणार आहे, म्हणजे उरलेला जो पण कच्चापणा असतो ना तो नाहीसा होऊन जाईल। पुन्हा एकदा ॲड केलं आहे पाणी, आणि आता याच्यामध्ये टाकायचं चवीनुसार मीठ, आणि मिक्स करून घ्यायचं। थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि द्यायचं फक्त आणि फक्त 2-3 मिनटं, कारण चणे जे आहेत ते शिजवलेले आहेत। आता ह्याला मिक्स करून घेतलं आहे कोथिंबीर टाकून, झाकण ठेवायचं याच्यावर आणि 2-3 मिनटं द्यायचं। अधूनमधून फक्त चेक करत राहायचं। आता 1 मिनिटाने चेक करते। हे बघू शकता, 1च मिनटामध्ये छान अशी उकळी आलेली आहे, आणि 1 चमचा एक्स्ट्रा ऑइल टाकल्यामुळं मस्त अशी तरी आलेली आहे, रंग आलेला आहे सुंदर, आणि खूप भारी लागते भाजी। पुन्हा एकदा झाकण ठेवते आणि थोडा वेळ अजून देते। हे बघा, परत आता अर्धा 1 मिनटं दिला आहे, आणि जे पण आपण पाणी वापरलं होतं, रस्सा वापरला होता, तो सगळा नाहीसा झाला आहे। म्हणजे आपले चणे जे उरलेले होते कच्चापणा तो सुद्धा आता नरम सॉफ्ट झाला आहे मस्तपैकी। वरून थोडी कोथिंबीर टाकली, आणि आता भाजी थंड करून घेते। झटकीपट झाली का नाही तयार भाजी। ही अशी भाजीला खूप सोप्या पद्धतीने होते, मला तर खूप आवडती, आणि मी सांगून तुम्ही नक्की अशा सोप्या पद्धतीच्या भाज्या ट्राय करा। म्हणजे स्पेशली त्यावेळेस तरी करा ज्यावेळेस आपल्याला कंटाळा येतो असं काही जास्त करायचं। हे बघा, थंड केलेली आहे भाजी, आणि बघू शकता तुम्ही आपली ही चना मसाला भाजी किती छान झालेली आहे, म्हणजे चण्याची उसळ। याला तुम्ही राईससोबत खाऊ शकता। हे बघा, मस्त झाली आहे, पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटलं, एवढी चटपटीत आणि झणझणीत अशी ही चण्याची उसळ झाली आहे अगदी काही मिनटातच। हे बघा किती छान तरी आलेली आहे, आणि मला ही तरी खूप आवडती, राईससोबत मला मस्त वाटते भाजी खायला। हे बघा, याच्यामध्ये बटाटेसुद्धा तुम्ही कट करून टाकू शकता। चला आपण थंड करून आता प्लेटमध्ये सर्व करूया।
ते काही प्लेट घेतला आहे छोटा, याच्यामध्ये मी आता ही भाजी टाकते. बघू शकता आपली ही चण्याची उसळ किती मस्त वाटते. पाहता क्षणी भूक वाढलेली आहे आणि चटपटीत गरमागरम ही भाजी तयार झाली. याच्यावरनं तुम्ही थोडासा चाट मसाला टाकला ना तर अप्रतिम याची चव लागेल खायला. खूप मस्त वाटतं. बारीक चिरलेला कांदा वगैरे टाकून सुद्धा तुम्ही याला खाऊ शकता आणि रोटी भाकरीसोबत इतकी मस्त वाटते ही भाजी. पावासोबत पण खाणारे लोक खातात ही भाजी, इतकी मस्त वाटते. तर थोडीशी वरून कोथिंबीर टाकली आणि पाहू शकता तुम्ही किती मस्त झालेली आहे भाजी आपली. अगदी सिंपल पद्धतीने बनवलेली आहे. गरमागरम भाकरीसोबत किंवा रोटी पोळीसोबत, राईससोबत मस्त लागते. दुपारी मला कंटाळा आला होता, त्यामुळं झटकेपट मला ही भाजी बनवायचं सुचलं, म्हणून मी हा व्हिडिओ पण बनवला आणि ही भाजीसुद्धा तुमच्यासाठी दाखवलेली आहे. तर नक्की ट्राय करा. ज्यावेळेस तुम्हाला कंटाळा येईल किंवा कुठं जायची घाई असेल, अशा वेळेस ना अशा भाज्या नक्की आपल्याला उपयोगी पडतात. तर भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आता लागलेली आहे भूक, आता मी जेवण घेणार आहे. तुम्ही पण सगळे या आणि स्वस्त राहा, मस्त राहा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.